ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे, सत्ती बंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? सत्ती बंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विलियम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 गंगा नदी खालीलपैकी कोणत्या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? गंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऋषिकेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बलूत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बलूत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दया पवार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 आहे, आधुनिक भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक भारतामधील स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 28 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्यसंख्या असते? ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्यसंख्या असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कमीत कमी 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचना केली होती? खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगांची रचना केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत मुक्ताबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 14 तोळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला होता? 14 तोळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाड सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामधील आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोण आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगा डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोराडी हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पालघर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारताला सर्वात जास्त सीमा लागून असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? भारताला सर्वाधिक जास्त भूसीमा लागून असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतीय राष्ट्रध्वज लांबी व रुंदी यांचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? भारतीय राष्ट्रध्वज लांबी व रुंदी यांचे प्रमाण खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3:2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन 1967 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे वृत्तपत्र आहे? इंडियन ओपिनियन या नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे वृत्तपत्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता? महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बारडोली सत्याग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोण सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 फेसबुकचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? फेसबुकचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकेरबर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? द्विगुणित हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 22, राम सतत गावी जात असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? राम सतत गावी जात असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, राम लक्ष्मण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? राम लक्ष्मण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, द्वंद्व समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 25 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, NIA आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. NIAचं आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित होतो? प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? कोकणचे गांधी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अप्पासाहेब पटवर्धन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, एकूण 11 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31 आहे, युरियामध्ये एकूण किती टक्के नत्राचे प्रमाण असते? युरियामध्ये नत्राचे एकूण खालीलपैकी किती टक्के प्रमाण असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, एकूण 46% प्रमाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, मेरी क्युरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, मे सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सन 1992 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.